पावसामुळे राज्याच्या अनेक भागात मोठी दैना उडाली। जाणून घेऊया त्या संदर्भात। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील पावसाचा आढावा। कुणीही घाबरून जाऊ नये, असुरक्षित वाटणार नाही याची काळजी महायुती घेते। अजित पवारांचं आवाहन। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत पुण्यातील पावसासंदर्भात घेतला आढावा। पुण्यातील एकतानगर परिसर जलमय। अनेक सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं रहिवाशांचं रेस्क्यू। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचा रावणगाव आणि हसनाळ गावाला फटका। लेंढी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं उद्ध्वस्त, तर जिल्हा परिषद शाळेत चिखलाचं साम्राज्य। मुसळधार पावसामुळे पवना नदी पात्राबाहेर वाहू लागली। पवना नदीचं पाणी पिंपरी चिंचवडचं ग्रामदैवत मोरया गणपतीच्या मंदिराला लागलं। विरार ते बोळिंज दरम्यान रस्त्यावर पाणीच पाणी। कालपासून रस्ता पूर्णपणे पाण्याखाली। बोळिंज परिसरात रस्त्याला नदीचं स्वरूप। नागरिकांचे मोठे हाल। वसईच्या राजीवली परिसरात अजूनही 2 ते 3 फूट पाणी साचलेलं। राजीवली रोड सुदामानगर जवळचा संपूर्ण परिसर पाण्याखाली। पाण्याचा निचरा न झाल्यानं नागरिकांची तारांबळ। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर। तळा तालुक्यातील कड्यांची गाणी गावचा संपर्क तुटला। 12 कुटुंबांचं स्थलांतर। नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा प्रवास। नांदेडच्या गुरफळी आणि मार्लेगाव परिसरातील प्रकार। गुराढोरांना चारा पाणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तराफ्याची मदत। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे सिमेंट कारखान्याकडे जाणारा भोयगाव मार्ग बंद। वर्धा नदी पूल पुराच्या पाण्यात। पुरामुळे शेकडो मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या। तर राज्यभरात मुसळधार पावसानंतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जाणून घेऊया त्या संदर्भात। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 20,12,550